नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत आणि जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 6 जानेवारीला जो राडा ट्रम्प समर्थकांनी घातलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा कडेकोट बंदोबस्त करायला सुरुवात केलेली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये लगबग सुरू आहे. अमेरिकेच्या प्रशासनामध्ये सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे. एकंदरीतच अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे या सगळ्याचा आढावा घेणारा खास शो बघणार आहोत. महासत्तेचा महानेता. जो बायडन 20 तारखेला अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या पार्श्वभूमीवर तयारी जोरदार सुरू झाली आहे. कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये कशा प्रकारे त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे, काय खबरदारी घेण्यात आलेली आहे. जो बायडन हे खरं तर 46वे अमेरिकेचे राष्ट्रपती असणार आहेत. बघूया अमेरिकेमध्ये काय तयारी चालली आहे. जो बायडन हे जागतिक महासत्ता असलेल्या बलाढ्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत. अमेरिकेचे ते 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. जो बायडन यांचा शपथविधी वॉशिंग्टनमध्ये होणार आहे. यावेळेला फक्त 1000 ते 1200 लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर सिनेटर आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्यांसोबत एकाच पाहुण्याला प्रवेश दिला जाणार आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळ्यानंतरचे कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आले. वेलकम लंचही रद्द करण्यात आलाय. कोरोना महामारीचं संकट आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन DC मध्ये घातलेल्या धुडगुसामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 6000 नॅशनल मिलिटरी गार्डसह 20,000 सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. इतकंच नव्हे तर सिक्रेट सर्व्हिस, फेडरल एजन्सी शिवाय ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सही अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेत. जो बायडन यांच्याबरोबरच कमला हॅरिस या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी एका महिलेकडे सोपवण्यात आली आहे. एकीकडे जो बायडन यांचा शपथविधी सोहळा होत असताना बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या लोकांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या 20 लोकांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात. अमेरिकन जनरल सर्जन म्हणून डॉक्टर विवेक मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वनिता गुप्ता यांची कायदे मंत्रालयाच्या सहाय्यक अटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. उजरा जेया यांच्यावर असैन्य सुरक्षा, लोकशाही आणि मानवाधिकाराचे आवर परराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऊर्जा आणि हवामान बदलांच्या वरिष्ठ सल्लागारपदी सोनिया अग्रवाल यांची नियुक्ती केली गेली आहे. तर वेदांत पटेल सहाय्यक माध्यम सचिव, विनय रेड्डी भाषण लेखन संचालक आणि गौतम राघवन हे राष्ट्रपती कार्यालयाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असतील. तसंच अतुल गवांडे, सेलिन गौंडर हे कोविड-19 टास्क फोर्स सदस्य, भरत राममूर्ती राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक, सबरीना सिंह यांच्याकडे कमला हॅरिस यांच्या उपमाध्यम सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मालाबाया अधिगा यांच्याकडे जिल बायडेन यांच्या धोरण संचालक पदाची जबाबदारी आहे. शपथविधी सोहळ्याच्या आयोजन समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी माजू वर्गीस यांच्याकडे देण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे संचालक म्हणून तरुण छाब्रा, दक्षिण आशिया विभागासाठी वरिष्ठ संचालकपदी सुमोना गुहा, तर लोकशाही आणि मानवाधिकार समन्वयक म्हणून शांती कलाथिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जो बायडेन हे परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वॉशिंग्टन DC मधला अनेक वर्ष राजकारणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जो बायडन अनेक वादात अडकले असले तरी अभ्यासू नेता म्हणून ते सर्वपरिचित आहेत. वॉशिंग्टन DC मधला अनेक वर्षांचा अनुभव आहे. उत्तम प्रशासक, परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यासक आहेत. कुशल वक्ता आणि भावनिक नेता म्हणूनही त्यांची ख्याती आहे. व्हाईट हाऊस मधील राजकारणाचा तब्बल 46 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. जो बायडेन 2दा अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते. बायडेन अनेक कारणांनी प्रसिद्ध आहेत. एकूणच कोरोनाची पार्श्वभूमी आणि ट्रम्प यांच्या समर्थकांच्या धुडगूस याचा विचार करता जो बायडन यांचा शपथविधी सोहळा खूप ग्रेट नसला
तरी आठवणीत राहणारा असेल एवढं मात्र सांगता येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जो बायडन 20 तारखेला शपथ घेतील आणि जो बायडन सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रपती पदाची सूत्र घेतल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध कसे असतील? कारण डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची मैत्री संपूर्ण जगाला माहित आहे. मात्र जो बायडन आल्यानंतर काय होईल? आपण जर बराक ओबामांचा काळ बघितला तर त्या काळामध्ये सुद्धा भारताबरोबरचे संबंध दृढ होण्यासाठी मदत झाली होती आणि बायडन यांचा कार्यकाळ सुद्धा तसाच असेल असं तज्ञांचं मत आहे. बघूया एक रिपोर्ट. भारताशी मैत्रीबाबत जो बायडन हे सकारात्मक आहेत. त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी नेहमीच भारताची पाठराखण केली असल्याचं पाहायला मिळतंय. 2006 मध्ये सिनेटर असताना त्यांनी एका मुलाखतीत भारत आणि अमेरिकेच्या संबंधांविषयी भाष्य केलं होतं. 2020 मध्ये भारत आणि अमेरिका हे सर्वात जवळचे दोन देश असतील असं भाकीत केलं होतं. यावरून बायडन यांच्या भारताविषयीचा दृष्टिकोन तुमच्या लक्षात आला असेल. खरं तर जो बायडन यांच्याकडे भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिलं जातं. राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय अमेरिकन जनसमुदायाविषयी संबोधित करताना बायडन यांनी भारतासमोरील आव्हानं दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं म्हटलं होतं. भारत आणि अमेरिका दरम्यान असैन्य आण्विक कराराला मंजुरी मिळावी म्हणून बायडन प्रयत्नशील आहेत. गेल्या 15 वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जो बायडन यांच्या भूमिकेमुळे भारताच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात लडाखमध्ये भारत चीन दरम्यान LACवर हिंसक संघर्ष झाला. त्यानंतर भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण विषयक करार झाला होता. बायडन यांच्या काळातही दोन्ही देशातील संरक्षण विषयक सहकार्य कायम राहील असंच दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत दुर्लक्ष झालेल्या अनेक मुद्द्यांकडे नव्याने लक्ष वेधलं जाण्याची शक्यता आहे. विशेषतः हवामान बदल करार, द्विपक्षीय सहकार्य चर्चा यांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं भारताशी असलेलं नातं जमेची बाजू ठरणार आहे. भारत अमेरिका संबंध मजबूत व्हावेत अशी हॅरिस यांनी नेहमीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. मात्र भारताच्या काही धोरणाविरोधात जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी उघड भूमिका घेतली होती. विशेषतः काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर बायडन आणि हॅरिस यांनी भारतावर टीका केली होती. त्यांची काश्मीर आणि मानवाधिकार उल्लंघनाविषयीचं मत भारताला पटण्यासारखी नाहीये. मात्र असं असलं तरी चीन आक्रमक होत असताना संरक्षण आणि सैन्य सज्जतेच्या दृष्टीनं भारत अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात अनेक वर्षांपासून आर्थिक, सैन्य आणि राजकीय संबंध सतत वृद्धिंगत होत आहेत. खरं तर या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत व्हावेत म्हणून जवळपास 50 वर्किंग ग्रुप्स आहेत. त्यांच्यात नियमित बैठकही होत असते. त्यामुळे जो बायडन यांच्या काळातही हे संबंध मैत्रीपूर्ण राहतील असं जाणकारांना वाटतंय. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी या दोन्ही पक्षांच्या भारताविषयीच्या धोरणात काही विशेष फरक नाही. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीसारखेच राहतील अशी शक्यता आता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे जो बायडन जरी सत्तेवर आले तरी सुद्धा भारत आणि अमेरिकेचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले होतील अशीच अपेक्षा बाळगू. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महासत्तेचा महानेता या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 20 जानेवारी हा दिवस जो आहे तो अमेरिकेच्या इतिहासातला एक नवा आणि वेगळा दिवस असणार आहे. कारण 46वे राष्ट्रपती जे आहेत ते त्यांची शपथ घेणार आहेत. मात्र सुरक्षा यंत्रणांसाठी हा दिवस आव्हान ठरणार आहे. याचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक पुन्हा एकदा दंगा घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे असा अंदाज लागलेला आहे. आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान असणार आहे.
अमेरिकेच्या संसदेला खडा पहारा. बायडन यांच्या शपथविधीची तयारी. शहरात कडेकोट बंदोबस्त. 25,000 नॅशनल गार्ड तैनात. जानेवारीला घातपाताची शक्यता. जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेत सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सध्या अमेरिकेच्या नाक्यानाक्यावर पोलीस तैनात आहेत. अमेरिकेच्या सत्ता केंद्रावर सुरक्षा यंत्रणांचा खडा पहारा आहे. अमेरिकेची कॅपिटल बिल्डिंग अर्थात अमेरिकेच्या संसद भवन परिसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. त्यामागचं कारण म्हणजे 20 जानेवारीला अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा शपथविधी होऊ घातलाय आणि त्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय. अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून जो बायडन शपथ घेणार आहेत. तसंच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेची संरक्षण एजन्सी FBI ला वेगळी चिंता सतावू लागली आहे. या शपथविधी समारंभात हिंसा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि याच कारणामुळे अमेरिकेतल्या 50 राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये जवळपास 25,000 नॅशनल गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. This weekend for fear of armed protests against the election of Joe Biden as president. Around 25,000 National Guard troops are being sent to help secure the capital, Washington, D.C., before Wednesday's inauguration. It's feared violent extremist groups are targeting the city. The FBI has also warned of possible protests in every state capital. तो जीत गए थे, वहाँ से इलेक्शन चुरा लिया गया है और उनके समर्थक जो ज़्यादातर बदमाश हैं वे लोग हमला कर सकते हैं क्योंकि 6 जनवरी को इन्होंने बाकायदा अमेरिकी संसद जो कैपिटल हिल पे है वहाँ पे विधिवत इन्होंने हमला किया है, अंदर जाके मारपीट की है, लोगों की जान ली है. तो इसलिए अमेरिका की सुरक्षा व्यवस्था ने तय किया है कि बहुत ही विधिवत सुरक्षा रखी जाएगी, कोई भी गुंडा बदमाश अंदर नहीं आने दिया जाएगा. इसलिए वहाँ पे एकदम किले जैसी व्यवस्था है. यानी पहली बार ऐसा हो रहा है कि राष्ट्रपति के शपथ ग्रहण के साथ के समय व्हाइट हाउस को एकदम किलेबंदी कर दी गई है. वो जो खुलापन अमेरिका का है वहां पे कहीं नहीं दिखता. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली, पण तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकेत राजकीय स्थैर्य निर्माण करण्यात अपयश आलंय. जो बायडन यांनी पराभूत केल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प काही हार मानायला तयार नाहीत. 6 जानेवारीला ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या राजकीय इतिहासाला काळीमा फासलाय. मतदानाच्या 64 दिवसांनंतर अमेरिकेच्या संसदेत जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत असताना ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेमध्ये हैदोस घातला. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या कॅपिटलमध्येही तोडफोड आणि हिंसा केली. खरं तर या इमारतीत अमेरिकेच्या दोन्ही संसदेची सभागृह आहेत. संसदेत कामकाज सुरू असताना ट्रम्प समर्थकांनी या इमारतीवरती कब्जा केला आणि त्यामुळे काही वेळासाठी संसदेचं कामकाज थांबवण्यात आलं. जवळपास 12 तासानंतर जो बायडन यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब झालं. अॅरिझोना आणि पेन्सिल्व्हेनियामध्ये बायडन यांच्या विजयावर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला होता, पण संसदेनं तो आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर ट्रम्प यांचा विरोध मावळला. 20 जानेवारीला बायडन यांना सत्ता सोपवणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आणि या शपथविधी सोहळ्यात आपण हजर राहणार नसल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. 20 जानेवारीच्या समारंभात मी सहभागी होणार नाही. ज्यांनी मला याविषयी विचारलं आहे त्यांच्यासाठी ही माहिती. चुनाव के लिए, नॉमिनेशन के लिए जब अभियान चलता है और जो हार जाता है वो जीतने वाले को सपोर्ट करता है. इलेक्शन रिजल्ट के ट्रेंड देख के लोग कंसीड करते हैं, फोन करके कांग्रेचुलेट करते हैं. और ये आदमी यहाँ 60 से ज़्यादा मुकदमे हार चुका है, हर फोरम पे हार चुका है और उसके बाद भी अभी तक हार मानने को तैयार नहीं है और इसने संकेत दे दिया है कि हम वहाँ नहीं रहेंगे. यानी
अगर आप लोग जाके मार कुटाई करते हैं तो निश्चिंत करिए हमारे ऊपर कोई हमला नहीं होने वाला, इसलिए उसको बहुत ही किले की तरह बना दिया गया है व्हाइट हाउस को। खरं तर शपथविधी समारंभात मावळते राष्ट्रपती हे नवनिर्वाचित राष्ट्रपतीकडे सत्ता सोपवतात आणि ही अमेरिकेची राजकीय परंपरा आहे, पण काहींनी त्याला छेद दिल्याचाही इतिहास आहे। नवीन राष्ट्रपतींचं स्वागत न करणारे नेते 1801 मध्ये जॉन ॲडम्स, 1829 मध्ये जॉन क्विन्सी ॲडम्स, 1869 मध्ये अँड्र्यू जॉन्सन या राष्ट्रपतींनी नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या स्वागताला दांडी मारली होती। त्यामुळेच आता ट्रम्प यांच्याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। 6 जानेवारीच्या घटनेची 20 जानेवारीला पुनरावृत्ती होण्याची भीती सुद्धा व्यक्त होतेय। तसंच सुरक्षेमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। Pointing that the city's sort of been turned upside down as a result of what happened a couple weeks ago. बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान घातपाती कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे। त्यामुळे सगळ्या 50 राज्यातील पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली आहे। देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलीस तपासणी दरम्यान एका व्यक्तीकडे शस्त्रसाठा आढळून आल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची झोपच उडाली। तपासणी दरम्यान एक हँडगन जप्त, 500 राऊंड बंदुकीच्या गोळ्या जप्त। Friday, police arrested a man at a D.C. security checkpoint. A search of his truck turned up a gun and more than 500 rounds of ammunition. केवळ या एकमेव कारणामुळे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे असं नाही, तर अमेरिकेच्या 231 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राष्ट्रपतीवर दुसऱ्यांदा महाभियोग चालवण्यात येणार आहे। संसदेचं खालचं सभागृह अर्थात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। अमेरिका के इतिहास में डोनाल्ड ट्रंप पहले ऐसे राष्ट्रपति हैं जिनको 4 साल के टेन्योर में 2 बार इम्पीचमेंट महाभियोग का सामना करना पड़ा। ये अलग बात है कि वो चूंकि सेनेट में उनकी मेजॉरिटी थी, इस बार भी 2/3 मेजॉरिटी नहीं जुटा पाएंगे विपक्ष के लोग, तो इस बार भी वो बच तो जाएंगे, लेकिन उनके ऊपर महाभियोग चल रहा है। और महाभियोग चलने का सीधा मतलब ये है कि अगर वो पास हो गया तो फिर पब्लिक ऑफिस के लायक नहीं रह जाएंगे, कोई पेंशन नहीं मिलेगी, पूर्व राष्ट्रपति की कोई सुविधाएं नहीं मिलेंगी। लेकिन उसकी संभावना कम है। अगर वोटिंग हुई तो क्योंकि लगभग 50-50 का आंकड़ा है, और जैसा कि उसमें हुआ था हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव में 10 लोगों ने इनके खिलाफ, इनकी पार्टी के लोगों ने खिलाफ वोट दिया था, तो अगर इसमें 15-16-17 लोग खिलाफ वोट दे देंगे तो इम्पीच हो जाएंगे, लेकिन उसकी फिलहाल अभी संभावना नहीं लग रही है। तिकडे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधीची जोरदार तयारी करण्यात आली आहे। This is the most exciting announcement that I've gotten to make in the entire cabinet, raising this to a cabinet level position in one case. These are among the brightest, most dedicated people, not only in the country but the world. जो बायडन यांच्यामुळे भारत वंशातील अमेरिकन नागरिकांना सत्तेत संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय। बायडन प्रशासनातील प्रमुख पदांवर भारतीय वंशाच्या 13 महिलांसह 20 नागरिकांची वर्णी लागणार आहे। त्यापैकी 17 जणांची व्हाईट हाऊस मधील महत्त्वाच्या पदांवरती नियुक्ती केली जाणार आहे। अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 1% लोकसंख्या ही भारतीय वंशाचे नागरिक आहेत। लोकसंख्या कमी असली तरी बायडन प्रशासनातील ही संख्या मात्र लक्षणीय आहे। कोरोना काळात अनेक आव्हानं असतानाही बायडन यांनी भारताशी असलेले संबंध आणखी मजबूत करण्याचं आश्वासन दिलं होतं। एक तो पैंडेमिक अगर आती है, महामारी की कोई सिचुएशन आती है, इसी तरह की कोई सिचुएशन फिर आती है, तो उससे लड़ने के लिए क्या तैयारी है अमेरिका की, जो बाइडेन की वो प्रायोरिटी होगी। विदेश नीति का प्रबंधन होगा, इकॉनमी तबाह हो चुकी है उसको उनको संभालना पड़ेगा, और नौकरियां हैं लोगों के पास नहीं हैं वो देखना पड़ेगा। और पहली बार ऐसा हो रहा है कि भारत जैसा विकासमान देश अमेरिका से पहले उसके वैक्सीन निकाल लिया, तो ये वैज्ञानिक दिशा में भी चुनौतियां होंगी।
20 जानेवारीला भलेही अमेरिकेत सत्तांतर होत असलं तरी आगामी काळ हा बायडन प्रशासनासाठी आव्हानात्मक असणार आहे हे नाकारून काही चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे 20 तारखेला जो बायडन यांच्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जो बायडन सत्तेवर आल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध कसे होतील हे येणारा काळ ठरवेल. या विशेष कार्यक्रमामध्ये येतच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.